ही संकल्पना आपल्याला समजून घ्यायची आहे। तर कोणत्याही वस्तूचा वरचा जो भाग असतो तो पृष्ठ असतो आणि खालचा काय असतो तळ। तर आपण इथे या प्रयोगासाठी साहित्य घेतलं आहे कोळशाची पूड, साबण, पाणी आणि एक प्लेट। या प्लेटमध्ये मी आता हे पाणी टाकते आणि त्याच्यात काय टाकते थोडीशी कोळशाची पूड टाकते। आता शेखर काय करणार याच्यामध्ये मध्ये साबण न लावता बोट बुडवणार। तर काही फरक जाणवला का? नाही। आता साबणीचा बोट लाव, साबणी त्याला तुझा बोट खा, साबण घे त्याला चांगला कर। आता तिथे बोट लाव। आता काय झालं कोळशाची पूड कडेकडेने पसरली। कोळशाची पूड काय झाली कडेकडेने पसरली। कशामुळे पसरली? साबणामुळे। जेव्हा आपण साबणाचं बोट जेव्हा लावलं त्याला तेव्हा पाण्याचा जो वरचा पृष्ठभाग होता त्याच्यावरचा ताण काय झाला कमी झाला। त्याच्यावरचा ताण काय झाला कमी झाला साबणामुळे। आणि मग ती जी पूड आहे ती हालचाल करायला लागली। ती पूड काय करायला लागली हालचाल। अगोदर आपण साधा बोट बुडवला तेव्हा तिथे काहीच हालचाल झाली नाही, पण साबण लावलेला बोट जेव्हा बुडवला तेव्हा जे कण होते कोळशाचे ते हालचाल करायला लागले, कारण की पाण्याच्या पृष्ठावरचा ताण काय झाला होता कमी झाला होता। पृष्ठावरचा ताण काय झाला होता कमी झाला होता।